गारगे हा बोला की. बुधगावातनं बोलतोय. हा कुन्नूर कोण? कुन्नूर बोलतोय. कुन्नूर हा बोला. नळ फुटलाय. कधी येणार आहे? कुठे ते? बुधगावातनं बोलतोय. मधल्या आळीतनं. म्हणजे माग बस्तीच्या माग. उष्णते माझं हा नळ फुटलाय. म्हणजे बंगल्याचं नाव आहे बंगला समुद्र. हॅलो समुद्र. हा हा समुद्र समुद्र. बरं बरं. हॅलो हा बोला की. कितीपर्यंत याल? 5 वाजता. अहो नळ ते फुटलाय की. आता मी ड्युटीवर आहे मी. थोडा वेळ काढा की सगळं वाहून जाईल राव. नाही तर आता येता येणार ना मला. अहो तुम्ही करताय ना काम प्लंबिंगचं. होय. मग ते फुटलाय नळ आणि त्याला बुज कसं घालायचं ते पण काय जमीन हो सगळं व्हायला लागले. मग तुम्हाला तातडीनं नंबर घेतला. समुद्र समुद्र समुद्र. हॅलो कुठलं समुद्र? अहो समुद्र घराचं नाव आहे. हॅलो हा बोला. हा तुम्ही या पाहिजे. मला काय माहित नाही सर. अहो तुम्ही बस्तीच्या मागं आलात ना. बस्तीच्या मागत आहे समुद्र. हॅलो गारगे बोलताय तुम्ही? विलास गारगे. हा विराट गारगे बोलते मी. बस्तीच्या मागे समुद्र आहे. म्हणजे समुद्र आहे म्हणजे समुद्र बंगला आहे. समुद्र बंगला आहे. बरं. हा फुटलाय तिथं नळ आणि ते सगळं व्हायला लागले. नदी झाली घरात राव. नदी घरात कशी जातात? नदी एवढं पाणी राहते काय? अहो ते टाकीचं फुटलाय. होय की. आता कसं येणार मी? लय फुटले. अहो तुम्ही येऊन बघा तरी सगळं ते नदी झाले समुद्रात. म्हणजे समुद्र घरात समुद्र नावाचं घर आहे. हा, मी निघाले फोन करतो. अहो आता कुठे आहे तुम्ही? अहो मी कॉलेजवर आता मी. सगळं कापडानं बुज घालायचा प्रयत्न केला पण ते व्हायला लागले हो. ते तेवढं काय आम्हाला जमत नाही ना. बरं काय त्या कुट्टी पिट्टी मारायची काय तर? कुट्टी कुठली मारताय? अहो सगळं ते बाजूने चिळकांड्या उडायलाच लागल्यात हो. ते सगळं करून बघितलंय. तुमच्याकडे ते असते ना मलम. मलम मलम आहे तुमच्याकडे ते? मलम ना सुरेशन. हा सुरेशन ना. हा 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 तुम्ही चिटकून टाकताय ना. हा दुसरा नळ बसवून ठेवून त्याला चिकटून टाकूया ना. होय की. मलम तुमच्याकडे आहे ना ते? हाय की. हा ती मग ते लवकर लावून टाका की. शेजाऱ्याकडनं नंबर घेतला. ती तुमच्या कॉलेजमध्ये आहे सर्व्हिसला. कोण? पाटील. तुम्ही? हा आम्ही नाही. हा आमच्या शेजारचे त्यांनी दिला नंबर. कोण पाटील? तुमच्या इथं पाटील आहेत की नाही? ते आमच्या इथे शेजारी राहतात. हा आर.डी. पाटलांनी दिला नंबर. ते आमच्या शेजारी राहतात समुद्राच्या. म्हणजे समुद्र आमच्या घराचं नाव आहे. समुद्र नाव आहे घराचं. हा तिथं नदी झाली आहे सगळी नळ फुटल्यामुळं. कुठलं काय समुद्र न काय नदी झाली आहे नळ फुटल्यामुळं. लवकर या. आर.डी. म्हटले तुम्ही लगेच याल. बरोबर आहे. मग कसं येणार मी ड्युटी असताना? अहो ड्युटीवर सांगून यायचं नळ फुटलाय म्हणायचं. लगेच बुच मारून येतो म्हणायचं लगेच. आणि होय की. काय मला गोष्ट चालणार? तुमच्याकडे नळ आहे काय? तुमच्याकडे नळ आहे? हा आमच्या माझ्या न ढिग आहे. ढीग नको आहे. एक पाहिजे आम्हाला. तुमच्याकडे आहे का एक नळ? हाय की. मग ते येऊन बसवा राव आमच्या इथं. सगळं गळायला लागलंय ते. काय तर त्याला इलाज केलाच पाहिजे ना. बरं या टाइम फोन करतो मी. नळ घेऊन याल. हा नळ घेऊन येतो की. किती आहेत? नळ आहेत म्हणून सांगितलं तुम्हाला. मी घेऊन येऊया म्हणून सांगतो की. कसला आहे नळ? प्लॅस्टिकचा आहे का लोखंडी आहे? स्टीलचा आहे. स्टीलचा आहे. मग ते लवकर या. तुमचं ते मलम पण घेऊन या. मला पैसा लावायचा नाही. न बसवायचं म्हणलं तर. पाईपला अहो चिटकवणार नाही का तुम्ही पाईपला नळ? मलम नव सुरेशन म्हणा. मलम कुठलं काढणार तुम्ही? अहो त्याला काय म्हणायचं? डिंक. हा सुरेशन म्हणा. सुरेशन करा. सूर्य सुजेचं नाव सुरेशन. सूर्यसन. बोंबलायच्या मारे. अहो सुरेशन हो. हा सूर्यसन म्हणायचं काय त्याला? हा आणून ठेव काय बुदली? हॅलो नको मी घेऊन येतो येताना. सूर्यसन घेऊन येत आहे? हा घेऊन येतो की. सूर्यसन कसला असतोय? सुरेशन सुरेशन नाव सुरेशन. सुरी? अहो गार्गे साहेब नळ फुटलाय. सुरी घेऊन काय करताय? कापायचं नाही चिटकवायचं आहे. हा अवघड झाले. अवघड अवघड झाले. नदी झाली. नदी अवघड कुठलं? समुद्रात नदी झाली आहे. समुद्र आमच्या घराचं नाव आहे. ठेवू का? कुठं ठेवू का मग तुम्ही? कुणाकडं? अहो फोन ठेवू का मग तुम्ही? कुठं ठेवणार आहे? मोबाईलवर लावलाय. माझ्या मोबाईल आला म्हणून तुम्ही म्हणतो फोन ठेवू का? ठेवू का म्हणायचं नाही त्याला? कट करू का म्हणायचं? बर कट करतो. अहो ठेवणार आहे का खिशात? हो ये. ठेवा की मग. बाबूराव बोलतोय टोमॅटो FM मधून. तुम्ही आहे? हॅलो. हा बोला. बरोबर. मी मग समुद्र काय केलं मला माझं डोसकावून झालं. बरं बरं बरं. तुम्ही असा लागला आता माझं डोसकावून झालं. तुम्ही तुमच्या मित्राची मुलं आहेत. ज्योती, स्वप्नील, सोन्या, संजू, रेखा. त्यांनी पाठवले. इंदिरानगर मधले तुमचे मित्र आहेत. त्यांनी पत्र पाठवले आमच्याकडे. तुमचं केचप करायला सांगितलेलं. हॅलो. तुम्हाला त्रास दिल्याबद्दल गुस्ताखी माफ. ओके ठीक आहे. धन्यवाद.